नमस्कार. प्राचीन भारताच्या प्लेलिस्टमधल्या चौथ्या लेक्चरमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती आहे, हे चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर नोटिफिकेशन बेलवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे माझा नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा, म्हणजे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत असलेल्या प्रत्येक इतिहासाच्या विद्यार्थ्यापर्यंत हे व्हिडिओज पोहोचतील आणि त्याला त्याच्या परीक्षांसाठी निश्चितच याचा लाभ होईल. आज आपण मुख्यत्वे चौथ्या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत मध्यपाषाण काळ आणि नवपाषाण काळाची, ज्याला इंग्रजीमध्ये मेसोलिथिक अँड निओलिथिक एज असं म्हणतात. आपण बघितलं होतं आधीच्या लेक्चरमध्ये प्लायस्टोसिन जो काळ आहे त्याचं विभाजन केलं गेलं होतं. पुरापाषाण काळ, त्याचबरोबर मध्यपाषाण काळ, नवपाषाण काळ आणि मग ताम्रपाषाण काळ. तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण जो पुरापाषाण काळ आहे, ज्याला पॅलिओलिथिक एज असं इंग्रजीमध्ये म्हणतात, त्याचा अभ्यास केला होता. आज आपण त्याचा जो पुढचा भाग आहे म्हणजे मेसोलिथिक एज मध्यपाषाण काळ आणि निओलिथिक एज म्हणजे नवपाषाण काळ याचा अभ्यास करणार आहोत. आणि हा अभ्यास केल्यानंतर आपलं जे पाषाण काळाचं अध्ययन आहे ते पूर्ण होणार आहे. मध्यपाषाण काळाचा कालखंड आहे 10,000 इसवी सन पूर्व ते 7,000 इसवी सन पूर्व आणि नवपाषाण काळाचा कालखंड आहे 7,000 इसवी सन पूर्व ते 3,000 इसवी सन पूर्व. मध्यपाषाण काळाबद्दल सगळ्यात पहिलं आपण बोलायला सुरुवात करूया. मध्यपाषाण काळ जसं नावावरूनच आपल्याला कळतं आहे की हा कशाचा तरी मध्य आहे. निश्चितच हा पुरापाषाण काळाचा आणि नवपाषाण काळाचा मध्य आहे. आणि म्हणूनच जर आपण बघितलं तर पूर्व किंवा पुरापाषाण काळाची जी वैशिष्ट्ये आहेत ती आपल्याला काहीशा ओझरत्या प्रमाणामध्ये मध्यपाषाण काळामध्ये मिळतात आणि नवपाषाण काळामध्ये जी आपल्याला ठळक वैशिष्ट्ये दिसतात ती सुद्धा आपल्याला मध्यपाषाण काळामध्ये हलक्याशा प्रमाणात दिसतात. आणि म्हणूनच हा मध्यपाषाण काळ आहे, सगळ्याचा मध्य आहे असं आपण म्हणू शकतो. जॉन लुबाक हे जे विद्वान आहेत त्यांनी जेव्हा पाषाण काळाचं विभाजन केलं होतं त्यामध्ये त्यांनी फक्त पुरापाषाण काळ आणि नवपाषाण काळ याचा उल्लेख केला होता. मध्यपाषाण काळाचा त्यांनी उल्लेख केलेला नव्हता. परंतु एडवर्ड लार्टेट आणि इतर जे विद्वान आहेत त्यांनी मात्र पाषाण काळाचं विभाजन करताना पुरापाषाण काळ, मध्यपाषाण काळ आणि नवपाषाण काळ असं विभाजन केलं होतं. मध्यपाषाण काळाला संक्रमणाचा काळ असं सुद्धा म्हणतात, कारण याच्यामध्ये खूप संक्रमण घडून आलं. काय आहे की पुरापाषाण काळामध्ये जी वैशिष्ट्ये होती त्यापेक्षा काहीशी वेगळी अशी वैशिष्ट्य मध्यपाषाण काळामध्ये दिसतात आणि त्यामुळे या मध्यपाषाण काळाचा वेगळ्या स्तरावर अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. मध्यपाषाण काळाची जी माहिती आहे ती C.L. कार्लाइल यांच्याद्वारे आपल्याला मिळालेली आहे. त्यांना सगळ्यात पहिल्यांदा ही जी उपकरणं आहेत ती प्राप्त झाली होती 1867 मध्ये आणि ती होती मध्यपाषाणकालीन उपकरणं आणि त्यानंतर मध्यपाषाण काळाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली. मध्यपाषाण काळाचं वेगळं वैशिष्ट्य आहे असं मी म्हणते. असं काय वेगळं वैशिष्ट्य आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. मध्यपाषाण काळ जो आहे त्यामध्ये पशुपालन आणि प्लांट डोमेस्टिकेशन म्हणजे कुठेतरी ॲनिमल डोमेस्टिकेशन आणि प्लांट डोमेस्टिकेशनची सुरुवात झाली होती. त्यामुळे एक वेगळं वातावरण किंवा एक वेगळी संस्कृती मानवानं या काळात निर्माण केली असल्याचं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर आधीच्या काळामध्ये सुद्धा आपण हत्यारांमध्ये जो बदल होत होता तो बघितला. तसाच बदल आपल्याला या मध्यपाषाण काळामध्ये सुद्धा दिसतो. या काळाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे की मानवाने जी हत्यारं निर्माण केली होती त्यामध्ये झालेला बदल. मानवाची आकलन क्षमता, बुद्धीची क्षमता वाढत होती. त्याचबरोबर त्याच्या शरीराच्या ठेवणीमध्ये सुद्धा बदल होत होते. मानव अधिकाधिक उत्क्रांत होत होता आणि त्याचबरोबर तो ज्या परिस्थितीमध्ये होता त्या गरजेनुरूप तो प्रत्येक कालखंडामध्ये अवजारं किंवा हत्यारं बनवत गेला. या कालखंडामध्ये येता येता वातावरणामध्ये खूप बदल होत होते.
त्याचप्रमाणे नवनवीन पावसाचं प्रमाण वाढलेलं होतं, त्यामुळे नवनवीन नद्यांची निर्मिती झाली. नद्या स्वतःबरोबर गाळ घेऊन यायला लागल्या. हा जो गाळ आहे तो साठायला लागला. गाळाची मैदानं तयार होऊ लागली, जमीन सुपीक झाली आणि त्यामुळे वनस्पतींची वाढ झाली. वनस्पतींची वाढ झाल्यावरती या वनस्पतींवर पोसले जाणारे जे प्राणी आहेत त्यांच्या संख्येमध्ये सुद्धा वाढ झाली, कारण आधी त्यांना ही वनस्पती मिळत नव्हती, त्यामुळे सर्वायवल करणं कठीण होतं. पण या वनस्पती मिळाल्यामुळे हे शाकाहारी प्राणी जे आहेत ते जास्तीत जास्त वाढायला लागले, त्यांची संख्या वाढायला लागली आणि त्यानंतर मानवाला सुद्धा या प्राण्यांच्या जवळ जाणं खूप सोपं झालं, कारण आधीचे प्राणी हे हिंस्त्र होते, रानटी होते, पण हे जे प्राणी होते ते शाकाहारी होते, त्यामुळे माणूस त्यांच्या जवळ गेला. माणसाने त्यांचं पशुपालन करायला सुरुवात केलेली आपल्याला दिसते. म्हणजे या काळातलं वैशिष्ट्य म्हणजे पशुपालन. त्यानंतर जसं मी म्हटलं की वनस्पतींची वाढ झाली. मानवाची जी आकलन क्षमता, ग्रहण क्षमता ती वाढतच होती. त्यांनी निरीक्षण करायला सुरुवात केली. निरीक्षण करता करता त्यांनी बघितलं की कुठेतरी बीजाचं रोपण होतंय, त्यानंतर ते झाड, त्याचं रोपटं होतंय, मग त्याचं झाड होतंय, त्याला फांद्या येत आहेत, फुलं येत आहेत, फळं येत आहेत, मग ही फळं तो ग्रहण करू शकतोय. म्हणजे कुठेतरी झाड मोठं होऊन त्याला फळं येतात. ही आकलन क्षमता त्याची वाढल्यामुळे त्याला समजू लागलं, तो निरीक्षण करायला लागला आणि मग निसर्गानं जे निर्मित केलेलं झाड आहे त्याच्यापासून आपल्याला जर फायदा घ्यायचा असेल, त्याचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला काही काळ तिथे वास्तव्य करणं सुद्धा गरजेचं आहे असं त्याला वाटायला लागलं. म्हणजे पशुपालन सुरू झालं, प्लांट डोमेस्टिकेशन सुरू झालं आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं तर तो एका ठिकाणी स्थिर राहायला लागला. या स्थिर अवस्था प्राप्त झाल्यामुळे कुठेतरी निश्चिंतता आली आणि निश्चिंतता आल्यामुळे तो त्याचा जो पूर्ण दिवसामधला वेळ आहे, तो जो अतिरिक्त वेळ आहे, तो स्वतःसाठी काहीतरी करावं या विचारानं प्रेरित होऊन स्वतःची करमणूक करण्याच्या माध्यमातून त्याने चित्रकला, त्याचप्रमाणे नृत्यकला यासारख्या गोष्टी अवगत केल्या, ज्याचं आपल्याला साक्ष भीमबेटकामधून सुद्धा मिळतं. म्हणजे सांगायचा मुद्दा हा आहे की अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर मध्यपाषाण काळामध्ये आपल्याला एक संक्रमण अवस्था दिसते. मध्यपाषाण काळ हा असा काळ आहे जो एक भक्कम आधार आहे. नंतरचा जो नवपाषाण काळ आहे त्याच्यामध्ये क्रांतीसम ज्या गोष्टी घडून आलेल्या आहेत त्याचा आधार देणारा हा मध्यपाषाण काळ आहे. आता आपण नवपाषाण काळाबद्दल सुद्धा थोडक्यात माहिती घेऊया. नवपाषाण काळाला इंग्रजीमध्ये निओलिथिक एज असं म्हणतात आणि याचा कालखंड आहे इसवी सन पूर्व 7000 ते इसवी सन पूर्व 3000. गार्डन चाइल्ड हे जे विद्वान आहेत त्यांनी नवपाषाण काळाला नवपाषाण क्रांती असं म्हटलेलं आहे. क्रांती म्हणजे काय तर बदल. इतिहासामध्ये कुठल्याही संज्ञा आपण जेव्हा वापरतो तेव्हा विशिष्ट त्याला उद्दिष्ट असतं. उदाहरणार्थ क्रांती ही वेगळी आहे, चळवळ ही वेगळी आहे, युद्ध ही वेगळं आहे, उठाव वेगळा आहे. मग ह्या नवपाषाण काळाला नवपाषाण क्रांती असं म्हणण्यामागचं उद्दिष्ट काय असावं? क्रांतीसारख्या घटना घडून आलेल्या आहेत. म्हणजे काय तर फंडामेंटल चेंज विच इज ब्रॉट इंटेन्शनली. अशी जी आधीची व्यवस्था होती त्यामध्ये समूळ बदल झाला आणि नवीन पद्धती आपल्याला प्राचीन भारतामध्ये उदयाला आलेली दिसते. आणि ती म्हणजे कोणती तर आत्तापर्यंत मी नेहमी उल्लेख करत होती की मानव हा उपभोक्ता होता, तो रानटी होता, निसर्गदत्त साधन संपत्तीचा वापर करायचा, त्याचं जीवन भटकं होतं. पण नवपाषाण काळामध्ये जर आपण बघितलं तर क्रांतीसारखी घटना घडून आली. म्हणजे काय तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी उत्पादन प्रक्रियेमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली आणि तो जो उपभोक्ता होता आधीचा तो आता उत्पादक बनला. शेती व्यवस्थेचा तो मुख्य आधार बनला आणि त्यामुळे त्यानंतरच्या काळामध्ये क्रांतीसारख्या घटना घडून आल्या. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही की जॉन लुबाक यांनी प्रीहिस्टॉरिक टाइम्स यामध्ये नवपाषाण काळ हा शब्दप्रयोग सगळ्यात पहिल्यांदा केलेला आहे.
हेही आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचं आहे. आता जी क्रांती याबद्दल मी बोलत होती त्याबद्दल आपण परत थोडीशी सविस्तर माहिती घेऊया. काय होतं की शेती प्रक्रियेमध्ये मानव जेव्हा उतरला तेव्हा त्या शेतीच्या माध्यमातून अतिरिक्त धान्य उत्पन्न होऊ लागलं. म्हणजे स्वतःचा उदरनिर्वाह करून जे अतिरिक्त धान्य मिळतं आहे, राहतं आहे, ते तो कुठेतरी साठवायला लागला आणि ते साठवल्यानंतर त्याचा विनिमय करायला त्यांनी सुरुवात केली. म्हणजेच काय तर व्यापाराची सुरुवात झालेली आपल्याला दिसते. म्हणजे केवळ शेती त्यांनी सुरू केली म्हणून कोणकोणत्या प्रक्रिया नंतरच्या काळात घडून आल्या. व्यापाराची सुरुवात झाली. व्यापाराच्या माध्यमातून बाजार, मंडई यासारखी व्यवस्था निर्माण झाली. म्हणजे थोडक्यात काय तर नागरीकरणाची सुरुवात झाली. तर ह्या नवपाषाण काळामध्ये आपल्याला नागरीकरणाची सुरुवात झालेली दिसते. त्याचप्रमाणे प्राणी आणि मनुष्य ह्यांचं जे एक नातं वेगळ्या स्तरावर पोहोचलेलं होतं मध्यपाषाण काळामध्ये तेच आपल्याला कुठे कॅरी फॉरवर्ड झालेलं दिसतं तर नवपाषाण काळामध्ये कॅरी फॉरवर्ड झालेलं दिसतं. शेतीची व्यापक सुरुवात झालेली सुद्धा आपल्याला दिसून येते आणि त्याचबरोबर मृदभांड्यांची निर्मिती सुद्धा झालेली. हे अजून एक वैशिष्ट्य आहे नवपाषाण काळाचं. चाकाचा शोध लागला होता आणि हे जे अतिरिक्त धान्य आहे ते कुठेतरी जतन करून ठेवावं तर ते ह्या मृदभांड्यांमध्ये जतन करून ठेवावं म्हणून ह्या पक्क्या मृदभांड्यांची सुद्धा सुरुवात आपल्याला नवपाषाण काळामध्ये झालेली दिसून येते आणि व्यापाराची सुरुवात, व्यापार वाणिज्य सुद्धा सुरू झालेलं आपल्याला काही प्रमाणात दिसून येतं. ही सगळी वैशिष्ट्य आता आपण बघितली आहेत की मध्यपाषाण काळाची काय वैशिष्ट्ये आहेत आणि त्याचबरोबर नवपाषाण काळाची सुद्धा काय वैशिष्ट्ये आहेत. आता आपण स्लाइड्सच्या माध्यमातून सविस्तर या मध्यपाषाण काळाची आणि नवपाषाण काळाची माहिती घ्यायला सुरुवात करूया. मध्यपाषाण काळाच्या अध्ययनाला. याला संक्रमणाचा काळ असं म्हणतात. इंग्रजीमध्ये याला मेसोलिथिक एज असं सुद्धा म्हणतात. या आधीच इंट्रोडक्शन मध्ये आपण याबद्दल सविस्तर चर्चा केलेली आहे, पण तरी सुद्धा पुन्हा एकदा समजून घेऊया. मध्य म्हणजे कशाचा तरी मध्य आहे हा. जसं पुरापाषाण काळाचा आणि नवपाषाण काळाचा हा मध्य आहे, त्यामुळे याला मध्यपाषाण काळ असं नाव मिळालेलं आहे. तरी सुद्धा पुरापाषाण काळापेक्षा हा भिन्न आहे आणि नवपाषाण काळापेक्षा सुद्धा हा भिन्न असल्याचं सुद्धा आपल्याला जाणवतं दिसतं. पुरापाषाण काळाची थोडीशी वैशिष्ट्ये आपल्याला मध्यपाषाण काळामध्ये दिसतात आणि जी प्रमुख किंवा ठळक वैशिष्ट्ये नवपाषाण काळामध्ये दिसतात त्याची हलकीशी झलक आपल्याला मध्यपाषाण काळामध्ये दिसते. त्यामुळे याचा वेगळ्या स्तरावर अभ्यास केला जातो. 1867 मध्ये C.N. कार्लाइल यांना सगळ्यात पहिल्यांदा विंध्य क्षेत्रामध्ये मध्यपाषाणकालीन उपकरणं मिळालेली होती. मध्यपाषाणकालीन स्थळांबद्दल आता सगळ्यात पहिल्यांदा आपण माहिती घेऊया, कारण संपूर्ण भारतामध्ये आपल्याला कुठे कुठे मध्यपाषाणकालीन संस्कृती मिळाली ते बघूया. जसं आपण भीमबेटकाचा उल्लेख वारंवार करतोय, मध्य प्रदेशामध्ये भीमबेटका आहे. त्यानंतर आदमगड इथे मध्यपाषाणकालीन आपल्याला स्थळ मिळतात किंवा संस्कृती इथे मिळते. राजस्थानमध्ये बुध पुष्कर आहे, बागोर आहे. उत्तर प्रदेशमध्ये सराय नहाजाय, महादहा, दमदमा, त्याचबरोबर लेखैया, मोरहाना पहाड, बगईखोर इथून आपल्याला मध्यपाषाण काळाची साक्ष मिळते. चोपाली मांडोचा सुद्धा आपण नंतर उल्लेख करणार आहोत. पूर्वेकडे आहे वीरभानपूर. त्यानंतर दक्षिण भारतामध्ये जर आपण बघितलं तर संगनकल्लू आहे, जलहल्ली आहे आणि टेरी समूह आहे. ही मध्यपाषाणकालीन स्थळं आहेत. यातली जी प्रमुख मध्यपाषाणकालीन स्थळं आहेत ती आपण अभ्यासणार आहोत, ज्यावर मुख्यत्वे प्रश्न विचारले जाऊ शकतात. मध्यपाषाणकालीन वैशिष्ट्यांमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ही जी हत्यारं आहेत आणि त्यामध्ये जो बदल होत गेलेला आहे, ज्या आधारावर मध्यपाषाण काळ हा वेगळ्या स्तरावर अभ्यासला जातो, ती सगळ्यात पहिली पाषाणांची अवजारं आपण समजून घेऊया. या काळामध्ये जर आपण बघितलं तर मुख्यत्वे
चॅल्सिडनी दगडाचा वापर माणसाने केलेला होता. त्याचबरोबर स्फटिक, ॲगेट आणि कार्लेनियन या दगडांचा सुद्धा वापर त्यांनी हत्यारं बनवण्यासाठी केलेला आहे. कसं आहे की हत्यारांची जेव्हा निर्मिती मानव करतो तेव्हा त्यामागे कोणतं उद्दिष्ट असतं, तर सगळ्यात पहिलं म्हणजे काय, त्याची गरज. जसं पुरापाषाण काळामध्ये आपण बघतो की त्याची गरज होती मोठे मोठे जे प्राणी आहेत, पशु आहेत, त्यांची शिकार करणं. मग त्याची हत्यारं जी आहेत ती त्यानुसार निर्माण होत गेली. मध्यपाषाण काळाकडे येता येता परिस्थिती बदलली, पशु पक्षी थोडेसे बदलले आणि त्यामुळे त्यांची शिकार करण्यासाठी ज्या पद्धतीची हत्यारं त्याला गरजेची वाटली ती हत्यारं त्यांनी निर्माण केली. त्यासाठी त्यांनी जो दगड वापरला त्याबद्दल आपण बोललेलोच आहोत. परंतु ह्या काळामधली जी हत्यारं आहेत ती आधीच्या हत्यारांपेक्षा खूप पातळ, खूप बारीक, खूप छोटी आणि त्याचप्रमाणे खूप धारदार आणि टोकदार असल्याचं सुद्धा आपल्याला दिसून येतं. जॉमेट्रिकल आकारची साधारणतः ही उपकरणं किंवा हत्यारं होती. आपण ह्याचं चित्र बघूया. इथे बघा, हे दाखवलेलं आहे. यामध्ये हे जे चित्र दिसतंय ही सगळीच्या सगळी जी आहेत ती काय आहेत, तर मध्यपाषाणकालीन दगडांची उपकरणं आहेत, ज्याला मायक्रोलिथ टूल्स असं सुद्धा म्हणतात. हेही नाव लक्षात ठेवायचं. आणि मराठीमध्ये, शुद्ध मराठीमध्ये त्याला सूक्ष्मास्त्र असं म्हटलं जातं. बघा, जॉमेट्रिकल आकार हा जो अर्धचंद्राकार आहे बघा, त्यानंतर हे वर्तुळ दिसतंय, जॉमेट्रिकल आकार बघा. त्यानंतर हा आयताकार आपल्याला दिसतोय. त्याच्यात ह्याची जी धार आहे ती बघा कशा पद्धतीची आहे. त्यानंतर हा त्रिकोण दिसतोय, हा चौकोनी आकाराचं मध्ये आपल्याला दिसतंय एक टूल, हा त्रिकोणी आहे. जॉमेट्रिकल आकार कसा त्याने दिलेला आहे तो मी दाखवण्याचा प्रयत्न करते. ह्याची जी टोकं आहेत ती बघा कशी तीक्ष्ण दिसतात आपल्याला. आता ही जी आहेत हत्यारं त्याच्याबद्दल सांगायचं तर ही खूप पातळ आणि वजनानं खूप हलकी आहेत. त्यामुळे काय होतं की फेकताना ती खूप दूरवर सुद्धा जाऊ शकतात. म्हणजे काय, तर आता छोटे छोटे पशु पक्षी त्याला या मध्यपाषाण काळामध्ये किंवा मेसोलिथिक एज मध्ये दिसायला लागले. मग ह्या प्राण्यांपर्यंत जर त्याला पोहोचायचं असेल तर आधीचं पेबल टूल, हस्तकुऱ्हाड याचा फारसा उपयोग होणार नाही. कारण त्यांची शिकार करण्याकरता, छोट्या पक्ष्यांची, छोट्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी त्याला छोट्या अस्त्रांची गरज लागली. आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं की जशी त्याची गरज होती त्यानुसार त्याच्या हत्यारांमध्ये बदल होत गेला. इथे हे सुद्धा हत्यार तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने त्याचा टोकदार असं हे हत्यार आहे. धारधार अशी हत्यारं आहेत, घासून घासून त्याला धार काढलेली आहे अशी ही हत्यारं आपल्याला दिसत आहेत. याचा उपयोग चिरण्यासाठी, कापण्यासाठी, तोलण्यासाठी अशा वेगवेगळ्या कारणांसाठी हा माणूस करत होता. इथे लिहिलेलंच आहे की जॉमेट्रिकल आकारचे आहेत, अर्धचंद्राकार, त्रिकोणी, चौकोनी, समभुज चौकोनी. आता एक आणखीन बदल या काळामध्ये माणूस जो आहे तो जास्तीत जास्त प्राण्यांच्या जवळ गेलेला दिसतो. पशुपालनाची सुद्धा सुरुवात कुठेतरी झालेली होती, ज्याबद्दल आपण नंतर बोलणारच आहोत वैशिष्ट्यांमध्ये. तर त्यामुळे त्याला पशूंच्या जवळ जाऊन पशुपालन करणं आणि त्याचबरोबर त्या पशूंच्या हाडांची आणि शिंगांची सुद्धा त्यांनी काय केलेली होती, हत्यारं निर्माण केलेली होती. त्याचबरोबर या काळातल्या मानवानं धनुष्य आणि बाण यांची सुद्धा निर्मिती केलेली आहे. एखाद्या पक्षाची जर एखादा पक्षी किंवा पशु लांब असेल तर धनुष्य बाण याच्या सहाय्यानं तीर मारून सुद्धा तो या काळामध्ये आपल्याला काय करताना दिसतो, तर शिकार करताना दिसतो. या काळामध्ये जर आपण बघितलं तर आधीची जी हत्यारं आहेत ती सुद्धा अस्तित्वात होती. जसं शल्क उपकरणं वगैरे आपण जी अभ्यासली
तर मध्य पाषाण काळामध्ये जर आपण बघितलं तर शल्क उपकरणं सुद्धा त्यांनी वापरलेली आहेत, लेख उपकरणं सुद्धा त्यांनी वापरलेली आहेत. पुन्हा एकदा इथे हे चित्र आहे बघा, किती टोकदार अशी हत्यारं निर्माण झालीत बघा. ह्याला धार बघा कशी आहे आणि ह्याचं टोक बघा आणि किती पातळ आहे ती बघा, हेही बघा. छोटी 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 हत्यारं या काळामध्ये मानवानं निर्माण केलेली आपल्याला दिसत आहेत. आता या काळातलं सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य तर आपण बघितलं की कशा पद्धतीने मानवाने या हत्यारांची निर्मिती केली. त्यामधून माणसाचं जी आकलन क्षमता आहे, त्याच्या हातामध्ये जी सुबकता आलेली आहे, त्याच्याविषयीचं आपल्याला निश्चितच ज्ञान होतं या हत्यारांच्या माध्यमातून. आता आपण दुसरं वैशिष्ट्य बघणार आहोत मध्य पाषाण काळाचं आणि ते आहे प्लांट अँड ॲनिमल डोमेस्टिकेशन. वृक्षारोपणाची सुरुवात आणि पशुपालनाची सुरुवात. काय झालं की हा कालखंडामध्ये खूप वातावरणीय बदल झालेले आपल्याला दिसतात. साधारणतः मध्य पाषाण काळापासून हेलोसिन युगाची सुरुवात झाली आणि म्हणजे हे मातीच्या परीक्षणांवरून कळलेलं आहे की जी हेलोसिन युगाची सुरुवात झाली आणि पावसाच्या प्रमाणात वातावरणीय बदल झाले, त्यामुळे पावसाचं प्रमाण वाढलं. पावसाचं प्रमाण वाढलं म्हणजे नद्यांची निर्मिती सुद्धा जास्त होणार आहे, त्यामुळे नद्यांची निर्मिती सुद्धा व्हायला सुरुवात झाली आणि त्यामुळे या नदींच्या माध्यमातून नवीन नवीन गाळ निर्माण होऊ लागल्या आणि गाळाची मैदानं निर्माण होऊ लागली. हा गाळ जो असतो तो खूप सुपीक असतो, आपल्याला माहिती आहे. जितका जास्त गाळ निर्माण होतो तितकंच ते वनस्पतीसाठी खूप चांगलं असतं. त्यामुळे या काळामध्ये आपण जर बघितलं तर वनस्पतीमध्ये विविधता आली आणि वनस्पतीवर पोसले जाणारे जे शाकाहारी प्राणी आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा वाढ झाली, कारण त्यांना आता खाण्यासाठी उपलब्ध होतं शाकाहारी जे झाडं आहेत, त्याचा पालापाचोळा, फळं, फुलं हे सगळं त्यांच्यासाठी अवेलेबल होतं. त्यामुळे ह्या वनस्पतीवर पोसले जाणारे जे पशु पक्षी आहेत ते सुद्धा काय झालं, त्यांच्यामध्ये सुद्धा वाढ झाली. आणि हे जे पशु पक्षी होते ना ते अत्यंत कसे होते, आधीच्या रानटी प्राण्यांप्रमाणे ते नव्हते. हे कसे होते तर माणसाशी सहज ते जवळीक साधणारे किंवा माणूस सुद्धा त्यांच्याशी जवळीक साधेल अशा पद्धतीचे हे प्राणी आपल्याला या काळामध्ये दिसून येतात. आणि त्यामुळे काय झालं की माणसाला पशुपालन करणं सोपं झालं. आधीच्या हिंस्र श्वापदांबरोबर किंवा हिंस्र पशूंबरोबर किंवा रानटी पशूंबरोबर त्याला पशुपालन करणं हे केवळ अशक्य होतं. कारण काय होतं की मानव त्यांची शिकार तर करत होता, पण कधी कधी अशी अवस्था होत होती की मानव त्यांचं शिकार होईल. त्यामुळे काय होतं की ही परिस्थिती भिन्न होती आणि आताची जी परिस्थिती आहे त्यामधले जे प्राणी आहेत ते शाकाहारी आहेत, त्यामुळे ते मानवाला खाणारे वगैरे नसल्यामुळे ते मानवाच्या जवळ आलेले होते, मानव सुद्धा त्यांच्या जवळ आलेला होता आणि एक सौंदर्याचं जे नातं असतं ते त्यांच्यामध्ये निर्माण झालं आणि त्यामुळे पशुपालनाला प्रारंभ झाला. बघा, सगळ्यात महत्वाचं हे वैशिष्ट्य आहे मध्य पाषाण काळाचं वैशिष्ट्य, पशुपालनाचा आरंभ. आणि सगळ्यात पहिला मानवानं जो प्राणी माणसाळवला होता तो आहे कुत्रा, हे लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर मध्य पाषाण काळामध्ये इतरही काही प्राण्यांचं आपल्याला जीवाश्म सापडलेले आहेत, म्हणजे कासव, डुक्कर, बकरी हे सुद्धा प्राणी त्या काळामध्ये माणसाला ज्ञात होते. आणि पशुपालनामुळे मुख्यत्वे त्याला मांस मिळत होतं आणि त्याचबरोबर पशूंच्या शिंगांचा, हाडांचा काय करायचा, तो हत्यार निर्मितीसाठी वापर करायचा. हे आपण आधीच बघितलं की या काळामध्ये पशूंच्या शिंगांची आणि त्यांची जी हाडं आहेत त्याच्यापासून तो हत्यार निर्माण करायचा. मध्याश्म काळामधला मानव जो आहे त्याने पशुपालनाचा पूर्ण लाभ उठवलेला आपल्याला दिसत नाही. त्यांनी मुख्यत्वे फक्त मांसच ग्रहण केलं होतं. पशूंपासून जे दूध वगैरे मिळतं ते त्यांनी त्याचा वापर केला असल्याचं आपल्याला मध्य पाषाण काळामध्ये दिसत नाही. त्यामुळे मध्य पाषाणकालीन जो मानव आहे त्यांनी पशुपालनामुळे त्याचे सगळे लाभ घेतल्याचं आपल्याला निश्चितच दिसून येत नाही. मध्य पाषाण काळामध्ये हा जो पशुपालनाचा प्राचीनतम पुरावा आहे तो आपल्याला राजस्थानामधल्या बागोर आणि मध्य प्रदेश मधल्या आदमगड इथून मिळालेला आहे. आणि वृक्षारोपण, जसं मी म्हटलं आता इथे प्लांट डोमेस्टिकेशनची सुद्धा कुठेतरी अंशिक सुरुवात झाली होती. काय आहे की
निसर्ग दत्त किंवा निसर्गानं जी झाडं उगवलेली आहेत, मग ते सगळ्यात पहिल्यांदा बीज रोपण आहे. त्यानंतर हळूहळू त्याचं थोडं थोडं त्याची वाढ होते. मग हळूहळू काही महिन्यांनी आणखीन त्याची वाढ होते, त्याला फांद्या येत आहेत, फुलं येत आहेत, मग काही काळानं त्याला फळं सुद्धा येत आहेत. म्हणजे काय होतं की एक विशिष्ट झाड वाढलेलं आहे, त्याचं तो निरीक्षण करतोय आणि त्याच्यानंतर त्याची फळं काढली जात आहेत, त्या झाडाला कापलं जात आहे, त्याची साल वापरली जाते आहे. म्हणजे अशा पद्धतीने काय झालं की एक प्रकारे तो हे झाड कसं वाढतंय, आकलन क्षमता वाढली होती माणसाची या काळामध्ये. त्यामुळे हे सगळं जे आहे तो ऑब्झर्व करत होता आणि त्यामुळे कुठेतरी छोट्या प्रमाणात मग पुन्हा एकदा एखाद्या झाडाचं बी घेऊन ते रुजवायचं. मग त्याला पाणी दिलं जात आहे, मग त्याला जे गाळ आहे त्याच्यामुळे आपोआपच खत मिळतंय. मग हळूहळू त्याचं निरीक्षण करून त्याच्यामध्ये कसे बदल होत आहेत हे सगळं त्यांनी काय केलं, निरीक्षण करायला सुरुवात केलं आणि वृक्षारोपण करायला सुरुवात केली होती. आणि हे जे साक्ष आहे ते आपल्याला राजस्थानामधल्या सांबर या ठिकाणाहून मिळतं. हे चित्र तुम्ही बघू शकता, हे भीमबेटकाचं चित्र आहे, पण ह्याच्यामध्ये पशु जे दाखवलेत ते तुम्ही बघा. हे मानवांचं चित्र आणि ते दिसतंय. भीमबेटकाबद्दल निश्चितच आपण नंतर बोलणार आहोतच. त्यानंतरचं आणखीन एक वैशिष्ट्य, मध्य पाषाणकालीन वैशिष्ट्य, अंशिक स्थिरवस्त्यांची सुरुवात. आता अंशिक स्थिरवस्त्यांची सुरुवात कशी झाली, कोणत्या माध्यमातून झाली, तर सगळ्यात पहिल्यांदा मानव पशुपालनाकडे वळलेला होता. त्यानंतर त्यांनी वृक्षारोपणाची सुद्धा सुरुवात केलेली आहे. आता वृक्षारोपण करायचं किंवा एखाद्या झाडामध्ये कसे बदल होत आहेत, मग त्याच्यापासून जी फळं मिळत आहेत, त्याचं जे उत्पन्न आहे, त्या झाडापासून मिळणारं उत्पन्न, ते त्याचा लाभ घेण्यासाठी त्याला काही काळ तिथे राहणं गरजेचं होतं. त्यामुळे अंशिक स्थिरवस्त्यांची या काळामध्ये आपल्याला सुरुवात झालेली दिसते. त्यामुळे एका ठिकाणी स्थिर वास्तव्य करण्याची त्याला गरज भासू लागली. तर ह्या मध्य पाषाण काळाचं हे वैशिष्ट्य लक्षात घ्यायचे, अंशिक स्थिर वस्त्यांची सुरुवात. त्यानंतरचं मध्य पाषाणकालीन वैशिष्ट्य आहे धार्मिक संकल्पनांचा उदय आणि मानवी कौशल्यांमध्ये वाढ. या काळामध्ये काय झालं की उदरनिर्वाहाचा जो प्रश्न आहे त्याला कुठेतरी त्याचा उदरनिर्वाह होत होता. फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं, शिकारी आणि खाद्यसंग्रह तो अजूनही आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर पशुपालनाची त्यांनी सुरुवात केली होती. त्यामुळे त्याला मांस आता इझिली घरच्या घरी सुद्धा जिथे तो आहे तिथे सुद्धा मिळत होतं. त्यामुळे कुठेतरी त्याला निश्चिंतता आलेली होती. त्याचबरोबर आपण बघतो की त्यांनी वृक्षारोपणाची सुरुवात केली होती. त्यामुळे त्याचाही जो लाभ आहे तो सुद्धा तो घेतच होता. त्यामुळे काय झालं, निश्चिंतता आली आणि हळूहळू त्याचं जीवन स्थिर झाल्यामुळे त्याच्यामध्ये त्याला जो अतिरिक्त वेळ मिळत होता, त्या अतिरिक्त वेळाचं त्यांनी उपयोग करण्याचा विचार केलेला आहे. आणि त्या अतिरिक्त वेळामधून त्याच्यामध्ये जे निसर्गदत्त कौशल्य आहे, म्हणजेच मानवी जे कौशल्य आहे, त्याच्यामध्ये हळूहळू काय झालं, वाढ व्हायला सुरुवात झाली. काय आहे, या काळामध्ये आपल्याला धार्मिक संकल्पनांचा उदय झाला असल्याचे सुद्धा दिसून येतं. म्हणजे आपण काही उदाहरणं यानंतर बघणार आहोतच. तर काय होतं की मृतक जे आहे याच्या आधीच्या काळामध्ये आपल्याला असं कुठलेच साक्ष मिळालेलं नाहीये. पण आपल्याला मध्य पाषाण काळामध्ये अशी साक्ष मिळतात की मृत्यूनंतरचं सुद्धा मानवाचं काहीतरी जीवन असावं. कारण ज्या पद्धतीने मानवी शवांना त्यांनी गाडलेलं होतं त्यावरून आपल्याला हे कळून येतं की कशा पद्धतीने एक धार्मिक संकल्पनांचा उदय या काळामध्ये होत होता. याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला उत्तर प्रदेशमध्ये महादहा इथे मृतक संस्कार विधीचे पुरावे सुद्धा मिळालेले आहेत. त्यावरून तर कळतं. भीमबेटकाचा उल्लेख मी पुन्हा इथे करते मानवी कौशल्यांच्या संदर्भात. कारण त्यांच्या मानवाच्या अंतरंगामध्ये जे चित्रण होत होतं, ज्या परिस्थितीमध्ये तो होता, आजूबाजूची जी परिस्थिती होती, त्याचं यथेच्छ चित्रण त्यांनी कुठे केलेलं दिसतं, तर भीमबेटकाच्या गुहांमध्ये केलेलं दिसतं आपल्याला. ओरिसामध्ये सुद्धा सुंदरगड आणि संबलपूर इथून सुद्धा आपल्याला चित्रकारितेचे या काळातले पुरावे मिळालेले आहेत.
मध्य पाषाणकालीन स्थळं. मगाशी आपण संपूर्ण भारतामध्ये ती कुठे कुठे आहे त्याचं स्थान बघितलं. आता या पाठामध्ये आपण जी महत्त्वपूर्ण स्थानं आहेत, ज्यामधून काही ना काहीतरी प्रश्न विचारले जातात किंवा ज्यामधून काही ना काहीतरी प्रमुख माहिती आपल्याला मिळते, त्याची आपण चर्चा करणार आहोत. त्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे राजस्थानामध्ये बागोर, मध्य प्रदेशमध्ये आदमगड, भीमबेटका, उत्तर प्रदेशमध्ये आहे महादहा, दमदमा, सराय नहाजाय आणि लहुरा देव. संत कबीर जिल्ह्यामध्ये लहुरा देव. राजस्थानामधलं बागोर हे सगळ्यात मोठं मध्य पाषाणकालीन स्थळ आहे. आणि इथून एक महत्वाची गोष्ट, एक महत्वाचं साक्ष मिळतं ते म्हणजे सगळ्यात जास्त लघु पाषाण उपकरणं, सगळ्यात जास्त मायक्रोलिथ किंवा सूक्ष्मास्त्र आपल्याला या बागोर मधून मिळालेली आहेत. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सूक्ष्म पाषाणाची अतिशय उत्कृष्ट नमुने आपल्याला इथून प्राप्त झालेले आहेत. हे सगळ्यात पहिलं लक्षात ठेवायचे. आणि त्यानंतर आणखीन एक तथ्य सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं. पशुपालनाचं प्राचीनतम साक्ष आपल्याला बागोर मधून मिळालेलं आहे. निश्चितच मी आधीही सांगितलं, पशुपालनाचा मुख्य उद्देश हा दूध आणि लोकर प्राप्त करणं हा नसून केवळ मांस भक्षण करणं हाच होता. आता आपण बघणार आहोत मध्य प्रदेशमध्ये, ज्यामध्ये सगळ्यात पहिलं आपण बघणार आहोत भीमबेटका. हे मध्य प्रदेशमध्ये आहे. आणि भीमबेटका मधून अगदी आपण जेव्हा पुरातात्विक साधनांचा सुद्धा अभ्यास केला तेव्हा सुद्धा भीमबेटकाचा मी उल्लेख केला होता, कारण हे खूप महत्वपूर्ण असं स्थळ आहे. भीमबेटका मधून आपल्याला मध्य पाषाण काळापासूनची चित्रकला दिसते. विष्णुधर वाकणकर यांनी 1957 मध्ये याचा शोध लावला होता. एकदा रेल्वेमधून प्रवास करत असताना त्यांचं लक्ष सहज या चित्रकलांकडे किंवा चित्रांकडे गेलं आणि तेव्हा त्यांना यामध्ये काहीतरी वेगळे पण जाणवलं. इथे चित्र दिसतात बघा, तुम्ही बघू शकता. तर ह्या मध्ये काहीतरी वेगळे पण जाणवलं. त्यामुळे त्यांनी नंतर त्याच्यामध्ये काय केलं तर संशोधन केलं आणि मग ही भीमबेटकाची जी चित्रकला आहे ती प्रकाशात आली. भीमबेटकाच्या चित्रकलेबद्दल बोलायचं तर ह्यामध्ये 3 प्रकारे आपण विचार करू शकतो. सगळ्यात पहिलं यामध्ये जे चित्रण आहे ते आहे मनुष्याचं, दुसरं आहे प्राण्यांचं आणि तिसरं आहे ती दृश्य. जी चित्रकला आहे त्यामध्ये मनुष्यांच्या संदर्भात जर बोलायचं तर स्त्री आणि पुरुष यांचं चित्रण आपल्याला दिसतं. साधारणतः पुरुषांचं चित्रण कशा पद्धतीने केलेलं आहे तर ते शिकार करताना दाखवले. स्त्रिया सुद्धा शिकार करताना दाखवलेल्या आहेत, पण मुख्यत्वे पुरुषांचं जे चित्रण आहे ते शिकार करताना असं दाखवलंय. त्यांच्या हातामध्ये एखादं शस्त्र असं दाखवलेलं आहे. बघा इथे दिसतंय, हे स्पष्ट दिसतंय. आता ह्या चित्रणामध्ये हे जे मनुष्याचं चित्रण आहे हे केवळ असं काठ्या काढल्यासारखं दिसतंय. त्याची जशी आकलन क्षमता होती मानवाची त्यानुसार त्याने हे चित्रण केलं, हे लक्षात घ्यायचंय आपण. हे बघा, हे फार सुद्धा अगदी साधारणचे दाखवलेले. हा प्राण्याचे जे चित्र आहे तर शिकार करताना पुरुष दाखवलेले आहेत आणि स्त्री सुद्धा शिकार करताना दिसते. पण त्याचबरोबर स्त्रियांचं जे चित्रण आहे ते मसाला वाटताना किंवा जेवण करताना अशा पद्धतीने सुद्धा दाखवलं. हे फक्त आपण एकच उदाहरण घेतलंय, पण हे बाकीचं जे आहे डिस्क्रिप्शन तेही मी तुम्हाला सांगते. त्यानंतर पशु पक्षी जे आहेत त्यांच्या संदर्भात सांगायचं तर साधारणतः कुत्रा, बकरी यांचं चित्रण आपल्याला केलेलं दिसतं. साधारणतः 25 ते 30 या रेंजमध्ये जे पशु पक्ष्यांचे नंबर्स आहेत, म्हणजे एवढ्या प्राण्यांची चित्रणं आपल्याला या भीमबेटकामध्ये दिसतात. कुत्रा सुद्धा आपल्याला इथे दिसतो. एक चित्र तर असं आहे की ज्यामध्ये एक व्यक्ती आहे, एक पुरुष आहे, जो शिकार करताना दाखवलाय. त्याच्या हातामध्ये शस्त्र आहे. त्याच्या बरोबर एक प्राणी दाखवलाय जो कुत्रा आहे, म्हणजे तो पाळलेला असावा आणि तो
पाळीव प्राणी एक जसं आपलं आजकालही आपण बघतो, आजही घराघरांमध्ये कुत्रा असतो. कशासाठी? संरक्षणाच्या हेतूने सुद्धा असतो. घरची बेल दाबली की तो धावत जातो. तर तसंच काहीसं त्या काळातल्या मानवाला सुद्धा या कुत्र्याकडून संरक्षण मिळालेलं असलं पाहिजे. त्यामुळे तो शिकार करताना सुद्धा या कुत्र्याला सोबत घेऊन जातो. त्यामुळे हा पाळीव प्राणी आहे हे लक्षात घ्या. आणि जे दृश्य आहेत, ती दृश्य कशा पद्धतीची आहेत, तर शिकार करताना मानव दाखवलेला आहे. त्याचबरोबर तो नृत्य करताना सुद्धा दाखवलेला आहे. त्याचबरोबर महिलांचं चित्रण जे आहे ते घर सांभाळताना किंवा मसाला वाटताना किंवा जेवण करताना अशा पद्धतीने ते दाखवलेलं आहे. एकूण 16 रंगांचा वापर या भीमबेटकाच्या गुहा चित्रांमध्ये आपल्याला दिसतो आणि साधारणतः लाल आणि सफेद रंग यामध्ये जास्त सुद्धा वापरलेला आहे. भीमबेटका हे नेहमी लक्षात ठेवायचे आहे, कारण अगदी गुप्त काळापर्यंतची चित्रकला, पाषाण काळापासून ते गुप्त काळापर्यंतची चित्रकला आपल्याला या भीमबेटकाच्या गुहांमधून मिळते. मध्य प्रदेश मध्ये आदमगड हे सुद्धा मध्यपाषाणकालीन स्थळ आहे आणि इथून आपल्याला पशुपालनाचं साक्ष मिळते. तसंच इथून मृदभांड्यांचे पुरावे सुद्धा मिळालेले आहेत. हे आणखीन एक चित्र बघा कशा पद्धतीने मानवाचं, पुरुषांचं चित्रण केलेलं आहे. हातामध्ये धनुष्य बाण आपल्याला दिसतोय बघा. बाण म्हणजे धनुष्य बाणाची निर्मिती सुद्धा या काळामध्ये झालेली आहे, हे कळून येतं. उत्तर प्रदेश, आता वळूया उत्तर प्रदेशमध्ये. सगळ्यात पहिलं आहे सराय नाहरराय. हे उत्तर प्रदेशमध्ये आहे. बेलन नदी क्षेत्रामधलं हे स्थळ आहे. केसी ओझा यांनी सराय नाहररायचं उत्खनन केलंय. परीक्षेच्या दृष्टिकोनातून जी ही माहिती गरजेची आहे तिथे लिहिलेली आहे. सराय नाहररायचं उदाहरण घेण्यामागचं कारण हे की इथे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा मानवामध्ये एक समूहामध्ये, अर्थातच समूह निर्माण झालेलाच होता, कारण आपल्याला चित्रणांवरून, चित्रकलेच्या माध्यमातून ते कळतं सामूहिक नृत्य आहे, सामूहिक शिकार करताना मानव दाखवलेला आहे. पण इथे जे आहे ते समूहामध्ये संघर्षात्मक परिस्थिती निर्माण झाल्याचं साक्ष आपल्याला या सराय नाहरराय मधून मिळतं. आता आणखीन कुठलं उदाहरण? एक इथे जी शवं मिळालेली आहेत त्यांच्या पाठीमध्ये तीर घुसल्याचं साक्ष दिसतं. म्हणजे कुठेतरी काहीतरी संघर्ष झालेला असावा, कुठेतरी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असावी. म्हणजे या शवांवरती घाव केल्याचंही त्यावरून कळतं, कारण पाठीमध्ये काय झालेले आहे तर तीर घुसल्याचं साक्ष मिळतं. म्हणजे काय तर कुठेतरी हक्कांची जाणीव माणसाला झालेली असावी. आपण अगदी पुरापाषाण काळापासून जर अभ्यास केला तर मानव रानटी आणि शिकारी अवस्थेत आहे, त्याला स्वतःच अस्तित्वाची जाणीवच नाहीये. पण इथे जर आपण बघितलं तर आपल्याला कशाचं झलक दिसते? समुदायाची एक साक्ष मिळते, त्याचबरोबर संघर्ष निर्माण झाल्याचं साक्ष मिळतं. आणि संघर्ष का होतोय तर कुठल्या तरी हक्कांच्यासाठी संघर्ष होतो आहे. म्हणजे माणसाला स्वतःचं अस्तित्व काय आहे हे कुठेतरी समजायला लागलेलं होतं. इथे एकूण 14 कबरी मिळालेल्या आहेत आणि एका कबरीमध्ये 4 शवांना एकत्रित दफन केलेलं सुद्धा इथे आपल्याला दिसून येतं. आणखीन एक वैशिष्ट्य सराय नाहररायचं ते हे आहे की ह्या काळातल्या मानवानं स्वतः तो गुहेमध्ये तर आहेच, नाही असं नाहीये, परंतु आपण जर बघितलं तर ह्या काळामध्ये त्यांनी खड्ड्यामध्ये सुद्धा काही चुली केलेल्या दिसून येतात, ज्याला हिंदीमध्ये गर्त चुल्हा, तसंच त्याचं जे निवासस्थान आहे त्याला गर्त निवास असं म्हणतात. मानव जमिनीच्या आत खड्डा खणायचा आणि हे कशासाठी? निश्चितच स्वतःचं संरक्षण करण्यासाठी. कारण काय, वन्य पशु अजूनही होते, त्यांच्यापासून संरक्षण करायचे, त्याचबरोबर उन्हापासून संरक्षण करायचे. आतासारखी घरं नव्हती तेव्हा, तर ते ऊन जे आहे, इतकं उष्ण वातावरण आहे, त्याच्यापासून स्वतःचं रक्षण करायचं आहे, वाऱ्यापासून स्वतःचं रक्षण करायचंय. त्यामुळे त्यांनी आता काय करायला सुरुवात केली होती? जमिनीमध्ये खड्डे खणायचे आणि तिथे राहायचं. आणि त्याचं साक्ष कुठे मिळतंय तर सराय नाहरराय मध्ये मिळते. त्यानंतर उत्तर प्रदेश मधला
दुसरं जे स्थान आहे ते आहे महादहा. महादहामध्ये एकूण 13 कबरी मिळाल्या आहेत. परीक्षेसाठी अत्यंत महत्वाची तथ्य आहे ती. एकूण 13 कबरी मिळाल्या आहेत आणि इथून स्त्री आणि पुरुष यांना एकत्रित दफन केल्याचं साक्ष आपल्याला मिळालेलं आहे. स्त्री आणि पुरुष म्हणजे युग्मित शवाधान, इथून आपल्याला हिंदीमध्ये ज्याला म्हणतात युग्मित शवाधान किंवा एकत्रित दफन, या स्त्री आणि पुरुषाला स्त्री आणि पुरुष यांना एकत्रित दफन केल्याचं साक्ष आपल्याला या महादहामधून मिळतं. तसंच इथून आभूषणांचं साक्ष सुद्धा मिळतं आणि ही जी आभूषणं मिळालेली आहेत ती दगडांची, त्याचप्रमाणे प्राण्यांच्या शिंगांची सुद्धा आहेत. मी मगाशीच सांगितलं की कुठेतरी उदरनिर्वाहाच्या विवंचनेतून माणूस मुक्त झालेला आहे, त्यामुळे त्याचे जे विचार आहेत ते आता थोडेसे व्यापक व्हायला सुरुवात झालेली आहे. कुठेतरी सौंदर्याची भावना निर्माण झाली की आपण सुंदर कसे दिसू शकतो, आपण स्वतःला सुंदर करण्यासाठी अजून काय काय करू शकतो, म्हणजे मानवाच्या विचारांमध्ये बदल झालेला आहे हे दिसतं. हे बघा, इथे हे जे चित्र दिसतंय यामध्ये हे पेंडंट सारखं जे आता सुद्धा वापरामध्ये आपण बघतो की दिसतं, हे पेंडंट कशा पद्धतीचे बघा, हे दगडाचं दिसतंय. दगडाची त्यांनी हे जे बनवलेली आहेत आभूषणं, त्याचबरोबर प्राण्यांच्या शिंगांची, इथे तुम्ही बघा हे प्राण्यांच्या शिंगांची ही जी आहेत ती आभूषणं त्यांनी बनवलेली दिसतात. हे सुद्धा एक पेंडंट सारखं आहे बघा. महादहामधून कत्तलखान्याचं साक्ष सुद्धा मिळतं. म्हणजे आता कत्तलखाना असण्याची गरज काय, तर मांस जे आहे त्याची मोठ्या प्रमाणात रिक्वायरमेंट असेल, जेव्हा आवश्यकता असेल तेव्हाच कत्तलखाना असण्याची शक्यता असते. त्यामुळे काय, तर ह्या मांसाचा जो व्यवसाय आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणावर चालण्याची शक्यता नाकारता येत नाही मध्यपाषाण काळामध्ये. आणि याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हे होतं की पशुपालनाच्या माध्यमातून सुद्धा तो प्राण्यांची जवळीक त्यांनी साधलेलीच होती, त्यामुळे मांस मिळणं खूप सोपं झालं होतं. त्यामुळे कत्तलखान्याच्या माध्यमातून मांसाची मोठ्या प्रमाणात काय होत होती, तर देवाणघेवाण सुरू होती असं आपण म्हणतो. म्हणजेच काय, थोडक्यात तर व्यापार आणि वाणिज्य याची छोट्या प्रमाणात सुरुवात झाल्याचं आपल्याला एक प्रमाण इथून मिळतं, कारण कत्तलखाना मिळालेला आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशमधलं आणखी एक स्थान दमदमा, यामध्ये आपल्याला एकूण 41 कबरी सापडलेल्या आहेत आणि एका कबरीमध्ये जर आपण बघितलं तर 3 शव हे एकत्रित दफन केले असल्याचं आपल्याला दिसतं. भारतामधली आणखीन काही मध्यपाषाणिक स्थळं आपण फक्त नाव ऐकूया याचं. महत्वाची जी होती ती आपण अभ्यासलेली आहे, ज्यावरती मुख्यत्वे प्रश्न विचारले जातात. उत्तर प्रदेशमध्ये आता संत कबीर जिल्ह्यामध्ये लहुरा देव आहे. लेखैया, बगाईखोर, मोहना पहाड हे मध्यपाषाणकालीन स्थळ आहे. गुजरातमध्ये लंघनाज, अखाड, हिरपूर, त्याचबरोबर कर्नाटकामध्ये कुप्पागल्लू, संगनकल्लू, जलहल्ली ही मध्यपाषाणकालीन स्थळं आहेत. लक्षात घ्यायचं आहे फक्त नाव. तामिळनाडूमध्ये टेरी समूह हे सुद्धा मध्यपाषाणकालीन स्थळ आहे. बंगालमध्ये वीरभानपूर, त्यानंतर अलाहाबादमध्ये चोपानी मांडो. आता हे चोपानी मांडो जे आहे तिथून आपल्याला विश्वातलं सगळ्यात पहिलं प्राचीन मृदभांड मिळालेलं आहे. म्हणजे इथे जे मृदभांड आपल्याला सापडलं मिळालं ते विश्वातलं सगळ्यात प्राचीन मृदभांड आहे असं मानलं जातं. ती काही आपण अधिक भारतातली जी स्थळं आहेत मध्यपाषाणकालीन ती बघितलेली आहेत. तिथे परत एकदा एक मॅप दिसतोय, मेसोलिथिक साइट्स इन इंडिया. सराय नाहराय, महादहा, दमदमा उत्तर प्रदेश, लेखैया, मोरहना पहाड, बघईखोर उत्तर प्रदेश, वीरभानपूर याबद्दल सुद्धा आपण बोललो होतो जे आसाममध्ये आहे. त्यानंतर बागोर,
लंगनाथ गुजरात, संगनकल्लू दक्षिण भारत, आदमगड मध्य प्रदेश, चोपानी मांडो इलाहाबाद उत्तर प्रदेश, दक्षिण भारत गिदलूर नागार्जुन कोंडा आंध्र प्रदेशमध्ये. तर अशा पद्धतीने आपण ही जी स्थळं आहेत मध्य पाषाणकालीन त्यांचा सुद्धा सविस्तर अभ्यास केला. कशा पद्धतीने आपल्याला मध्य पाषाण काळामधून एक समुदाय निर्माण झालेला, त्याचप्रमाणे कलेचा विकास झालेला, त्याचप्रमाणे पशुपालनाची सुरुवात झालेली आहे, त्याचप्रमाणे प्लांट डोमेस्टिकेशन सुद्धा सुरू झालेलं आहे, याची माहिती ह्या काही स्थळांमधून मिळते. म्हणून आपण या स्थळांचा उल्लेख केलेला होता. आता आपण पुढच्या भागाकडे वळणार आहोत, जो काळ आहे नवपाषाण काळ, ज्याला इंग्रजीमध्ये आपण निओलिथिक एज असं म्हणतो. इंट्रोडक्शन मध्ये सुद्धा मी सांगितलं होतं की नवपाषाण हा शब्दप्रयोग सगळ्यात पहिल्यांदा जॉन लुबाक यांनी आपलं पुस्तक प्री हिस्टॉरिक टाइम्स यामध्ये केला होता. लक्षात ठेवायचंय हे सगळं. गार्डन चाइल्ड यांनी नवपाषाण काळाला नवपाषाण क्रांती असं म्हटलंय. क्रांती इतिहासामध्ये आपण जेही शब्द वापरतो इतिहासाच्या संदर्भात त्याला एक विशिष्ट असं महत्व असतं. जसं 1857 हा उठाव म्हटलं जातं, नवपाषाण क्रांती म्हटली जाते. त्यानंतर एखादं जर युद्ध झालं असेल तर त्याला युद्ध असं म्हटलं जातं. चळवळीला चळवळ असं म्हणतात, युद्ध म्हणत नाही. मग हे विशिष्ट शब्द जे आहेत त्याला काहीतरी अर्थ आहे. जसं आपण दैनंदिन जीवनामध्ये सभ्यता, संस्कृती, क्रांती, युद्ध, उठाव हे एकाच स्तरावर वापरतो, पण तसं नाहीये. क्रांतीचा अर्थ सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेऊया. क्रांती म्हणजे काय, तर कोणत्याही व्यवस्थेमध्ये जो आमूलाग्र बदल होतो त्याला आपण क्रांती असं म्हणतो. अ फंडामेंटल चेंज विच इज ब्रॉट इंटेन्शनली. मग गार्डन चाइल्ड यांनी नवपाषाण काळाला नवपाषाण क्रांती असं का म्हटलंय? कसला असा बदल झाला होता नवपाषाण काळामध्ये की ज्याला क्रांती असं म्हटलं जातं? मी आधीच सांगितलं होतं की मध्य पाषाण काळामध्ये एक असा भक्कम आधार निर्माण झाला ज्या आधारावरती नवपाषाण काळामध्ये क्रांती घडून आली. आत्ताच आपण मध्य पाषाण काळाचा अभ्यास केला, ज्यामध्ये आपण बघितलं की प्लांट डॉमेस्टिकेशन सुरू झालं होतं, ॲनिमल डॉमेस्टिकेशन सुरू झालं होतं, पशुपालनाची सुरुवात झालेली होती. या आधारावर मानवानं काय केलं होतं, त्याची निरीक्षण क्षमता वाढलेली होती. त्याचबरोबर त्यांनी कुठेतरी आंशिक स्थिर वस्तींची सुद्धा सुरुवात केली होती. प्लांट डॉमेस्टिकेशन म्हणजे जे त्यांनी बघितलं की झाड कसं वाढतं आहे, त्यानंतर त्यांनी ते ऑब्झर्वेशन करून त्याच्यावर निरीक्षण करून त्याच्यावर प्रयोग करायला सुरुवात केली आणि माणूस सगळ्यात पहिल्यांदा निओलिथिक काळामध्ये किंवा नवपाषाण काळामध्ये उत्पादक बनला. उत्पादक बनला म्हणजे काय झालं, तर तो शेती करायला लागला आणि ही एक क्रांती घडवून आणणारी घटना आहे. आज आपण जे दिसतो आहोत, जे सुसंस्कृत आहोत, आपण सेवा क्षेत्रामध्ये सुद्धा आहे. आता फक्त कृषी क्षेत्र नाहीये, तर सेवा क्षेत्र सुद्धा आहे, उद्योग क्षेत्र सुद्धा आहे. पण इथपर्यंत जे आपण पोहोचलेलो आहोत ना, ते केवळ आणि केवळ ही जी शेतीची सुरुवात झाली ना त्याच्यामुळे. शेतीची सुरुवात झाल्यामुळे जे क्रांतिकारी बदल मानवाच्या आयुष्यामध्ये घडले आणि त्यामुळे गार्डन चाइल्ड यांनी नवपाषाण काळाला नवपाषाण क्रांती असं म्हटलेलं आहे. आतापर्यंत मानव आपल्याला उपभोक्ता ह्या प्रकारात दिसतो. आता पहिल्यांदाच हा जो मानव आहे नवपाषाण काळातला, तो उत्पादन व्यवस्थेमध्ये पदार्पण करतोय आणि म्हणून याला क्रांती तर म्हटलंच आहे. आता या नवपाषाण संस्कृतीला आणखीन एकही नाव आहे, ते म्हणजे खाद्य उत्पादक संस्कृती. कारण आतापर्यंतचा मानव हा उपभोक्ता होता, तो संग्राहक होता, पण पहिल्यांदा
तो उत्पादन क्रियेमध्ये सहभागी झाला, नुसता सहभागी झाला नाही तर उत्पादन क्रियेचा तो प्रमुख बनला. त्यामुळे या नवपाषाण संस्कृतीला खाद्य उत्पादक संस्कृती असं म्हणतात. भारतामध्ये जे नवपाषाण काळाच्या संदर्भात पुरातात्विक संशोधन झालं त्याचं श्रेय आपल्याला डॉक्टर प्राइम रोज यांना द्यावं लागतं. नवपाषाण काळाची उपकरणं सगळ्यात पहिल्यांदा ली मसुरिये यांना टोन्स नदी क्षेत्रामधून प्राप्त झाली. ही उपकरणं त्यांना उत्तर प्रदेशमध्ये जी टोन्स नदी आहे तिथून प्राप्त झाली. वैश्विक स्तरावर जर आपण बघितलं तर नवपाषाण काळाची सुरुवात साधारणतः 9000 इसवी सन पूर्वला झाली. पण भारतामध्ये जर आपण बघितलं तर नवपाषाण काळाची सुरुवात आपल्याला साधारणतः इसवी सन पूर्व 7000च्या सुमारास मिळते आणि ती सुरुवात कुठून झाली आहे तर मेहेरगड मधून. आणि त्यामुळे नवपाषाण काळाची जी वैशिष्ट्ये आहेत, जी स्थळं आहेत ती बघण्याच्या आधी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा प्रकाश टाकावा लागणार आहे तो मेहेरगड या स्थानावर. कारण मेहेरगड मध्ये आपल्याला नवपाषाण काळाची सुरुवात झाली असल्याचं सगळ्यात पहिलं साक्ष मिळतं. मेहेरगड कुठे आहे? पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान जो प्रांत आहे तिथे हे मेहेरगड आहे. आणि इथून आपल्याला सगळ्यात प्राचीन म्हणजे नवपाषाणकालीन सगळ्यात प्राचीन स्थळ मेहेरगड आहे असं सुद्धा आपण निश्चित म्हणू शकतो. मेहेरगडचं वैशिष्ट्य तिथे काय काय मिळालं हे सगळ्यात पहिलं बघूया आपण. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे गहू आणि जवाचं साक्ष मिळतं. तसंच हा जो मानव आहे मेहेरगड मधला जी संस्कृती आहे तिथे आपल्याला बोर आणि जांभुळाचं साक्ष सुद्धा मिळालंय या संस्कृतीमध्ये. तसंच कापसाचं साक्ष सुद्धा आपल्याला मेहेरगड मधून मिळालंय. आता कापसाचं साक्ष म्हणजे काय? कापसानं काय तयार केलं जातं तर निश्चितच वस्त्र तयार केलं जातं. आणि विश्वातलं सगळ्यात प्राचीनतम कापसाचं साक्ष आपल्याला मेहेरगड या स्थानामधून प्राप्त झालेलं आहे. आता जर कापूस होता तर निश्चितच वस्त्रोद्योग होता असणारच. म्हणजे आधी मानव जो झाडाचं साल काढून स्वतःचं वस्त्र तयार करायचा किंवा मोठी मोठी जी पानं आहेत त्यांनी स्वतःचं वृक्षाची जी पानं आहेत त्याच्यापासून स्वतःचं संरक्षण करायचा, वस्त्र ॲज अ वस्त्र तो वापरायचा. तर आता मानवाचं वस्त्र सुद्धा या काळामध्ये आपल्याला बदललं असल्याचं दिसून येतं. ज्याचं साक्ष आपल्याला इसवी सन पूर्व 7000 मध्ये मेहेरगड मधून मिळतं. मेहेरगड मधून आपल्याला अन्नागाराचं साक्ष मिळतं म्हणजे कोठार, धान्याचं कोठार. सिंधू संस्कृतीमध्ये जी आपण नंतर अभ्यासणार आहोत तिथे तर आपल्याला अन्नधान्य जमा करण्यासाठी कोठार मिळतं. पण सिंधू संस्कृती ही खूप नंतरची अशी संस्कृती आहे. पण त्याच्या आधी नवपाषाण काळामध्ये मेहेरगड इथून सुद्धा आपल्याला अन्नागाराचं साक्ष मिळालं. आता अन्नागार किंवा धान्याचं कोठार हे कधी असतं? जेव्हा अतिरिक्त उत्पादन असतं, जेव्हा शेतीची सुरुवात झालेली आहे, शेतीच्या माध्यमातून धान्य निर्माण होते. धान्य जे आहे ते तो माणूस स्वतःचं कन्झम्पशन करतोय, स्वतःचा उदरनिर्वाह करतोय आणि जे पुरतोय ना त्याचं तो काय करतोय कुठेतरी तो सेव्ह करतोय किंवा कुठेतरी ठेवतोय. आणि ते ठेवण्यासाठी कशाची गरज लागणार? अन्नागाराची गरज लागणार आहे. म्हणजे अतिरिक्त अन्नधान्य होत होतं. म्हणजे नवपाषाण काळामध्ये मेहेरगड मध्ये व्यापक स्तरावरती शेतीची प्रक्रिया सुरू झाली होती. इसवी सन पूर्व 7000 मध्ये याचं साक्ष आपल्याला मिळतंय हे लक्षात घ्या. कारण कृषीची नुसती सुरुवात नाहीये तर अन्नागार आहे. कशा पद्धतीने इतिहासाचं रिकन्स्ट्रक्शन किंवा इतिहासाची पुनर्निर्मिती होते हे बघा. या अन्नागाराच्या माध्यमातून हे आपल्याला कळतं की इथे अतिरिक्त अन्नधान्य होत होतं. त्यानंतर अतिरिक्त अन्नधान्य किंवा उत्पादन जर असेल तर निश्चितच त्याचा व्यापार होत असणार. म्हणजे व्यापार वाणिज्याचा ज्याची सुद्धा सुरुवात झालेली असणार. त्यामध्ये आता हे जे अतिरिक्त अन्नधान्य आहे, हे जे धान्य कोठारामध्ये किंवा अन्नागारामध्ये ठेवलेलं आहे ते विकण्यासाठी कुठेतरी जाण्याची गरज आहे ना. म्हणजे निश्चितच मंडई असणार, बाजार असणार. आता निश्चितच मंडई आणि बाजार असले
तर थोडस तिथे रहदारी असणार. अशा पद्धतीचं आपल्याला काय मिळतं तर साक्ष या मेहेरगड मधून मिळतं. म्हणजेच काय तर मेहेरगड मधून मिळणारी साक्ष लक्षात घ्या. सगळ्यात पहिलं समाज निर्माण. जिथे मंडई आहे, बाजार आहे, तिथे काहीतरी समूह येत असणार, म्हणजे समाज निर्माण झालेला आहे. त्याचबरोबर मेहेरगड मधून आपल्याला काय मिळतं, अजून एक साक्ष सुद्धा मिळतं, पशुपालनाचं साक्ष सुद्धा मिळतं, नागरीकरणाचं साक्ष सुद्धा मिळतं. व्यापार आणि वाणिज्य जिथे आहे तिथे निश्चितच काय सुरू होतं तर नागरीकरणाची सुरुवात होते. मेहेरगड मधून आपल्याला एका कारागिराची कबर मिळाली आहे. कारागिराची कबर म्हणजे काय, कारागीर हा एक विशिष्ट वर्ग आहे. विशिष्ट काम करण्यासाठी एक विशिष्ट वर्ग निर्माण झालेला आहे. याचं साक्ष आपल्याला कुठून मिळतं तर मेहेरगड मधून मिळतं. त्याचबरोबर मेहेरगड मधून सेलखडीचं आभूषण सुद्धा आपल्याला मिळतं. सेलखडीचं आभूषण म्हणजे पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते की सौंदर्याची जी एक संकल्पना आहे ती निर्माण झालेली आहे. मेहेरगड मधून आपल्याला म्हैस पालनाचं साक्ष सुद्धा मिळतं. आणि त्याचबरोबर इथले जे लोक होते मेहेरगड मधले ते कच्च्या विटांचा उपयोग करत असल्याचं आपल्याला दिसतं. कच्च्या विटांचा उपयोग ते आपल्याला स्वतःसाठी घरं बांधण्यासाठी करत होते. याचं साक्ष आपल्याला या मेहेरगड मधून मिळतं. बघा मेहेरगड हे किती महत्वाचं स्थळ आहे. मेहेरगडचं हे चित्र सुद्धा दाखवलेलं आहे. बघा कशा पद्धतीची ही रचना आहे. हे साधारणतः छोटंसं एक उदाहरण आहे कशा पद्धतीने इथे घरं बांधली जात असावे. एक छोटंसं उदाहरण इथे दिसतंय. बघा रस्ता दिसतोय आणि हे जे छोटे छोटे दिसते आहेत ते खोल्या किंवा त्याचे भाग दिसतात. सुरुवात करूया नवपाषाणकालीन संस्कृतीच्या वैशिष्ट्यांपासून. पशुपालन आणि कृषीची सुरुवात, स्थायी निवासस्थान आणि वस्ती, चाकनिर्मित मृदभांड्यांची सुरुवात, अशी काही वैशिष्ट्ये आहेत ती आपण अभ्यासाला सुरुवात करूया. पशुपालन आणि कृषीची सुरुवात. मध्यपाषाण काळापासूनच पशुपालनाची सुरुवात झाली होती. प्लांट डॉमेस्टिकेशन सुद्धा झालेलं होतं. पण नवपाषाण काळामध्ये आपल्याला माणूस मुख्यत्वे कृषीची व्यापक प्रमाणात सुरुवात करताना दिसतो. आणि त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये प्रथमच मानव आपल्याला उत्पादक स्वरूपात दिसतो. भारतातला सगळ्यात प्राचीन शेतकरी जो आहे तो नवपाषाण काळामध्ये आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे स्थायी निवासस्थान आणि वस्ती. शेतीची प्रक्रिया जी आहे ती खूप दीर्घकालीन असते. बीज रोवलं पाहिजे, बीजारोपण केलं पाहिजे, त्यानंतर त्याला सातत्यानं पाणी दिलं पाहिजे, खत दिलं पाहिजे, त्याचं निरीक्षण केलं पाहिजे, पशु पक्ष्यांपासून त्याचं संरक्षण केलं पाहिजे, त्याला ऊन वारा पाऊस याच्यापासून सुद्धा संरक्षण दिलं पाहिजे, त्याची कायम निगा राखणं हे खूप गरजेचं असतं. त्यामुळे शेती प्रक्रियेच्या गरजेनुसार आता मानव काय करायला लागला तर स्थायी निवास करायला त्यांनी सुरुवात केली. आता स्थायी निवास जेव्हा करतोय, आधी तो खूप भटका होता, रानटी होता, नदींच्या काठी वास्तव्य करायचा. आता कुठेतरी तो स्थिर व्हायला लागला. त्यामुळे त्याला स्थिर जीवनाची एक आवड सुद्धा निर्माण झाली. त्याला कळायला लागलं की हा आपण स्थिर राहतोय, एका ठिकाणी राहतोय, आपला उदरनिर्वाहही होतो आहे. त्याचबरोबर आपण जो स्थिर झाल्यामुळे आपला जो वेळ आहे तो आपल्या स्वतःसाठी सुद्धा वापरता येतोय. म्हणजे अशा पद्धतीने या स्थायी निवासस्थानामध्ये वाढ होत गेली. एकदा त्याला जेव्हा कळलं की हे स्थिर राहणं हे खूप चांगलं आहे, तेव्हा या वस्तींमध्ये सुद्धा हळूहळू काय झाली, वाढ व्हायला सुरुवात झाली. तिसरं वैशिष्ट्य आहे चाकनिर्मित मृदभांड्यांची सुरुवात. काय होतं की आधी तो हाताने सुद्धा भांडी किंवा मृदभांडी बनवायचा, पण चाकावरची एक निर्मित मृदभांड जे आहे ते अतिशय भक्कम किंवा पक्क असतं, मजबूत असतं. आता ह्या मृदभांड्यांची गरज त्याला का वाटायला लागली तर काय होतं की अतिरिक्त जे अन्नधान्य आहे ते साठवण्यासाठी, म्हणजे या साक्षावरून सुद्धा या मृदभांड्यांच्या
साक्ष्यावरून सुद्धा कळतं की अतिरिक्त अन्नधान्य होत होतं. मग ही मृदभांडी जी आहेत ती सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला या काळामध्ये दिसायला लागली आणि मृदभांडी निर्माण करणारा एक वर्ग, जसं आपण मगाशी बघितलं की विशिष्ट काम करणाऱ्याचा समूह म्हणजे कारागीर निर्माण व्हायला लागले किंवा विशिष्ट वर्ग निर्माण व्हायला लागले जो विशिष्ट काम करतोय. तर इथे आपल्याला कुंभार काम सगळ्यात पहिल्यांदा विकसित झालेलं दिसतं. म्हणजे कुंभारांचा सुद्धा एक वर्ग होता, हे सुद्धा म्हणजे वर्ग निर्माण होण्याची प्रक्रिया या काळामध्ये सुरू झाली. आणि या काळामध्ये जी मृदभांडी बनवलेली आहेत ना ती साधारणतः पॉलिशदार काळं मृदभांड बनवलं गेलं आणि या मृदभांड्यांना लावण्यासाठी लाल पिवळा असा रंग सुद्धा वापरला गेलेला आहे. आपण मृदभांड्यांबद्दल बोलतोय तर मृदभांड्यांच्या बद्दल जर आपण बघितलं तर लाल पिवळा काळा रंग आणि त्याचबरोबर याच्यावरती चित्रणही केलं गेलेलं होतं फुलं आणि पानांचं. म्हणजे नुसतं जसं मी सांगितलं की चित्रकलेची तर सुरुवात झालेली होती, तर फुलं बघतोय पानं बघतोय तर त्याचं जे चित्रण आहे ते सुद्धा त्यांनी या मृदभांड्यांवरती केलेलं आहे. पॉलिशदार काळं मृदभांड या काळातलं वैशिष्ट्य आहे. आणखी नवपाषाण काळाची काही वैशिष्ट्ये आहेत. सगळ्यात पहिलं धार्मिक संकल्पनांचा उदय याविषयी आपण बोलूया. धार्मिक संकल्पनांचा उदय झाला हे कशावरून कळतं तर टेराकोटापासून बनवलेल्या स्त्रीच्या प्रतिमा या काळामध्ये आपल्याला दिसतात. म्हणजे नवपाषाण काळाच्या स्तरामधून स्त्रीच्या प्रतिमा काही मिळालेल्या आहेत ज्याला मातृदेवी असं संबोधलं जातं आणि जिचा संबंध प्रजननाशी जोडलेला आहे. म्हणजे धार्मिक संकल्पना त्याचा काहीतरी उदय झालेला म्हणजे धार्मिक संकल्पना आस्था निर्माण झाल्याचे संकेत आपल्याला या काळामध्ये मिळतात नवपाषाण काळामध्ये. आणि अंतिम संस्कार विधीची संकल्पना सुद्धा सुरू झाली. अगदी आपण मध्यपाषाण काळाचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा सुद्धा बघितलं होतं की अंतिम संस्कार विधी सुद्धा केले जात होते. तर मानवी शव पुरताना विशिष्ट दिशेमध्ये ते शव पुरले जायचे. यावरून मृत्यूनंतरचं सुद्धा काहीतरी जीवन असलं पाहिजे अशी संकल्पना विकसित झालं असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर काय आहे की आपण पुढे उदाहरणं सुद्धा बघणार आहोत. काश्मीरमध्ये आपल्याला ही जी 2 फळं मिळाली आहेत त्याचा उल्लेख मी नंतर करणार आहे, बुर्जाहोम आणि गुप्परकाल. तर यातलं जे बुर्जाहोम आहे ना तिथे आपल्याला मानवाचं जे शव जे आहे त्याच्याबरोबर प्राण्याचं सुद्धा त्यांनी दफन केलं असल्याचं दिसतं. म्हणजे हे काय आहे की मृत्यूनंतर सुद्धा मानवाचं काहीतरी जीवन असणार आणि त्यामध्ये हा जो पाळीव प्राणी आहे कुत्रा आहे त्याचं त्याला सोबत असावं या उद्दिष्टातून हे असं दफन केलं गेलं असलं पाहिजे. म्हणजे काय तर मृत्यूनंतरचं जीवन अशी संकल्पना विकसित झाली असल्याचं दिसतं. सुरुवात करूया नवपाषाणकालीन स्थळांच्या अभ्यासाला. सगळ्यात पहिल्यांदा उत्तर प्रदेश मधला महागदा. महागदामधून आपल्याला जवाची शेती आणि गायीचा गोठा म्हणजे गोशाळा असल्याचं साक्ष मिळतं आणि त्याचबरोबर गोलाकार झोपड्यांचं साक्ष सुद्धा मिळतं. दुसरं आहे चोपाली मांडो. हे उत्तर प्रदेशमध्ये इलाहाबाद जवळ आहे. इथून आपल्याला हस्तनिर्मित मृदभांड प्राप्त झाले. म्हणजे हाताने तयार केलेलं मृदभांड म्हणजे चाकावरचं निर्माण केलं जात होतंच पण त्याचबरोबर इथून आपल्याला हाताने निर्माण केलेलं मृदभांड दिसतं. आणि इथली जी मृदभांडी आहेत ती मुख्यत्वे कशासाठी वापरात होती तर अन्नधान्य जे आहे ते जतन करून ठेवण्यासाठी. म्हणजे मानवाची जी अन्न संग्राहक अवस्था आपण बघितली पुरापाषाण काळामध्ये तिथपासून आता तो अन्न उत्पादक बनला म्हणजे एक संक्रमण इथे दिसून येतं. त्यानंतर आहे कोरडी हवा. हे बेलन तटावर आहे उत्तर प्रदेशमध्ये. इथून आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा तांदुळाचं साक्ष धानचं साक्ष ज्याला हिंदीमध्ये म्हणतो ते मिळालेलं आहे आणि हे विश्वातलं सगळ्यात प्राचीन धानचं साक्ष जे आहे ते कोरडी हवा उत्तर प्रदेश मधून मिळालेलं आहे. वळूया पुढच्या भागांकडे. नवपाषाणकालीन स्थळं. काश्मीर मधली 2 स्थळं आता आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिलं मी मगाशीच उल्लेख केला बुर्जहोम. बुर्जहोमचा अर्थ आहे बुर्ज वृक्षाचं स्थान. याचा जो शोध आहे तो डी टेरा आणि पीटरसन यांनी लावलेला आहे.
इथले लोक शेती करायचे, अर्थातच नवपाषाणकालीन स्थळ आहे म्हणजे शेती आली. मानव आणि प्राणी, महत्वाचं हे आहे, मानव आणि प्राणी यांचं सहअस्तित्व आपल्याला या बुर्ज होम मधून दिसतं. मानवासोबत कुत्रा दफन केल्याचं साक्ष. सगळ्यात पहिलं माणसाने जो प्राणी माणसळवला होता तो होता कुत्रा. आणि हा कुत्रा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा खूप महत्वपूर्ण होता. त्या आता सुद्धा आहे आणि त्या काळात सुद्धा होता. तर मानवासोबत कुत्रा इथे दफन केल्याचं साक्ष आहे. पशुची स्वतंत्र कबर सुद्धा इथून मिळाली. म्हणजे पशुला किती महत्व आहे बघा, की स्वतंत्र कबर सुद्धा आपल्याला या काळामध्ये दिसते. आणि पुन्हा गर्त निवास किंवा खड्ड्यामध्ये खोदून मानवानं स्वतःसाठी निवासस्थान केल्याचं साक्ष आपल्याला काश्मीर मधल्या बुर्ज होम मधून मिळतं. वळूया पुढच्या भागाकडे. गुफ्फरकान हे सुद्धा काश्मीर मधलंच आहे. याचा अर्थ बघा, सगळ्यात पहिला कुंभाराची गुहा. त्याचं उत्खनन केलेलं आहे A.K. शर्मा. लक्षात घ्यायचं आहे हे तथ्य. A.K. शर्मा 1981 मध्ये. इथून सगळ्यात पहिल्यांदा हाडांपासून बनवलेली सुई प्राप्त झाली. बघा, मगाशी मी तुम्हाला सांगितलं मेहरगडच्या संदर्भात की कापसाचं प्राचीनतम साक्ष आपल्याला मिळालं. आता कापसाचं प्राचीनतम साक्ष जेव्हा मिळतंय तेव्हा आपण बघणार आहोत की कापसापासून वस्त्र बनवलं जाते. पण हे वस्त्र शिवण्यासाठी सुईची तर गरज आहे ना. म्हणजे काय, मानवानं जे वस्त्र निर्माण केल्याचं साक्ष आपल्याला मेहरगड आणि त्याचबरोबर गुफरकालमध्ये ही हाडांपासून बनवलेली सुई आहे म्हणजे निश्चितच वस्त्र शिवलं जात असावं. त्यामुळे आपल्याला आपण निश्चित बोलू शकतो की या काळामध्ये मानवानं या कापसापासून वस्त्र तयार केलेलं असावं. तसंच इथून हाडांपासून बनवलेली हत्यारं सुद्धा प्राप्त झालेली आहेत. गुफ्फरकालमध्ये आपल्याला मसाला वाटण्याचा जो सीलवट्टा किंवा पाटा वरवंटा आहे तो सुद्धा प्राप्त झालाय. आणि इथून आभूषणांमधलं जे बांगडी आहे त्याचं साक्ष मिळतं. नवपाषाणकालीन स्थळ आहे हे गुफ्फरकाल. इथून आपल्याला काय मिळालेलं आहे तर जे साक्ष आहे बांगडीचं, आभूषणाचं साक्ष सुद्धा आपल्याला इथून मिळालेलं आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत इथून आणखीन कुठलं साक्ष मिळालंय तर 2 खोल्यांचं घर असल्याचं साक्ष सुद्धा आपल्याला या नवपाषाणकालीन गुफ्फरकाल मधून मिळालेलं आहे. नवपाषाणकालीन आणखीन स्थळ बघतोय आपण चिरांद, बिहारमध्ये. हे गंगेच्या क्षेत्रामध्ये आहे आणि इथून भरपूर प्रमाणात हाडांची उपकरणं, आपण आधीच बघितलं होतं, हाडांची उपकरणं या काळामध्ये मिळाली. तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात हाडांची उपकरणं कुठून प्राप्त झाली आहेत, चिरांदमधून. आणि इथे पाषाण उपकरणांचा मात्र आपल्याला अभाव दिसतो. चिरांदमधून जी मृदभांडी प्राप्त झाली तिथे त्यांचा रंग लाल, काळा आणि धूसर मृदभांड प्राप्त झालेलं आहे. मातीच्या मूर्ती सुद्धा प्राप्त झाल्यात. यामधून कुबडदार बैल आणि चिमण्यांची मृण मूर्ती आपल्याला मुख्यत्वे मिळाली आहे. कुबडदार बैल हा जो आहे याचा उल्लेख आपण जेव्हा या नंतरची जी संस्कृती आहे सिंधू संस्कृती हिच्या संदर्भात करणारच आहोत. पण आपल्याला या चिरांदमधून सुद्धा कुबडदार बैलाचं साक्ष मिळालेलं आहे. आणि चिरांदमधून आणखीन एक साक्ष मिळाले, सार्वजनिक भोजनालय. आता सार्वजनिक भोजनालय म्हणजे जिथे खूप माणसं येत असतील, समुदाय येत असेल आणि तिथे तो स्वतः भोजन करत असेल, म्हणजे समुदाय सुद्धा निर्माण झाला, हे सुद्धा साक्ष पुन्हा एकदा आपल्याला या चिरांदमधून मिळतं. नवपाषाणकालीन दक्षिणेतली स्थळं आपण बघूया. सगळ्यात पहिलं आहे संगनकल्लू. हे बेल्लारी जिल्ह्यात आहे, बेल्लारीमध्ये. आता इथून आपल्याला राखेचे खूप मोठे मोठे ढीग मिळतात. जर आपण उत्तरेकडच्या भागांचा अभ्यास केला आता तर तिथे आपल्याला राखेचे ढीग वगैरे अशा पद्धतीचा तिथे आपण उल्लेख नाही केला.
पण दक्षिणेतली जी स्थानं आहेत, मग ते संगनकल्लू असू दे किंवा पिकली हाल असू दे, इथे राखेचे मोठे मोठे ढीग मिळाले. हे ढीग असण्याचं कारण काय आहे की इथे पशूंचा गोठा होता आणि पशूंचं जे शेण आहे, ते शेण जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात जेव्हा जमा होतं तेव्हा ते जाळलं जातं. आजही आपण बघतो की आज आज सुद्धा ते जाळलं जातं, तर खूप मोठ्या प्रमाणात असते. तर तेव्हा सुद्धा हे जाळल्यामुळे काय होत होतं की खूप मोठे राखेचे ढीग निर्माण झाले होते. याचा अर्थ काय होतोय की दक्षिणेमध्ये जर आपण बघितलं तर नवपाषाण काळामध्ये व्यावसायिक तत्वावर पशुपालन सुरू झालेलं होतं, जे आपल्याला साधारणतः उत्तरेकडे दिसून येत नाही. दक्षिणेकडे आपल्याला हा पशुपालन जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात व्यावसायिक तत्वावर सुरू झाल्याचं दिसतं. आणि संगनकल्लू मधून आणखीन एक आपल्याला साक्ष मिळतं, ते म्हणजे स्थायी वस्त्यांचं साक्ष. त्यानंतरचं स्थान आहे दक्षिणेतलं पिकली हाल. इथून सुद्धा आपल्याला राखेचे मोठमोठे ढीग मिळाले. अर्थातच इथे सुद्धा व्यावसायिक तत्वावरच काय झालेलं होतं, तर पशुपालनाची सुरुवात झालेली होती. ते लिहिलेलंच आहे, मी बघू शकता तुम्ही. गाय, बैल, बकरी हे प्राणी हे लोक पाळत असत. नवपाषाणकालीन आणखीन स्थळ आहे आसाम मधलं सारुतारू आणि दाओजनी. सारुतारू मधून चित्रित मृदभांड प्राप्त झालेला आहे आणि सर्वात प्राचीन कुऱ्हाड सुद्धा या सारुतारू मधून मिळालेली आहे. त्यानंतर आहे दाओजली. इथून सुद्धा आपल्याला कृषीचं साक्ष मिळालेलं आहे. नवपाषाण कालीन उपकरण, जसं आपण पुरापाषाणकालीन उपकरणं बघितली, त्याचबरोबर आपण मध्यपाषाणकालीन उपकरणं बघितली, मायक्रोलिथ टूल्स बघितले. आता नवपाषाणकालीन उपकरण बघा. या काळामधली सगळ्यात पहिली उपकरणं जी आहेत ती मानवाच्या गरजेनुरूप मानवाने बनवली. आता ह्याची गरज काय होती? मानव शेती व्यवस्थेमध्ये समाविष्ट झाला किंवा शेतीची त्यांनी सुरुवात केलेली होती. त्यामुळे शेतीसाठी जी गरजेची आहेत तशा पद्धतीची उपकरणं आपल्याला नवपाषाण काळामध्ये दिसतात. आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या काळामधली जी उपकरणं आहेत ती खूप पॉलिशदार उपकरणं आहेत. म्हणजे त्याला खूप घासून घासून पॉलिश केलेलं आपल्याला दिसून येतं. नवपाषाण कालीन उपकरणं एम.एच. कृष्णा यांना कर्नाटकामधल्या लिंगसूर मधून प्राप्त झालेली होती आणि ती एक पॉलिशदार कुऱ्हाड होती. हे सगळ्यात प्राचीन उपकरण आहे. नवपाषाण काळातलं सगळ्यात प्राचीन नवपाषाणकालीन उपकरण जे आहे ते लिंगसूर इथून प्राप्त झाले एम.एच. कृष्णा यांना. आणि सगळ्यात पहिल्यांदा जे नवपाषाणकालीन उपकरण मिळालं ते ली मसुरे यांना. आपण आधीच बघितलेलं होतं सुरुवातीला सोन्स नदी क्षेत्रातून. ही उपकरणं बघा कशा पद्धतीची आहेत. हे जे उपकरण आहे बघा, ह्याला की एक लाकडाचा आधार दिलेला आहे, लाकडी दांडा दिलेला आहे, जेणेकरून हातामध्ये ते घट्ट पकडता येईल. शेती करायची म्हणजे त्यासाठी जी साधनं आहेत ती कशा पद्धतीची हवी याचा विचार मानवाच्या डोक्यात आलेला होता आणि त्यानुसार त्यांनी ही जी हत्यार आहेत ती बनवलेली आपल्याला दिसून येतं. हे बघा, हे आणखीन एक हत्यार आहे बघा, कसं पॉलिशदार हत्यार दिसतंय. आधीची हत्यारं, पाषाणकालीन हत्यारं बघितली आपण, खूप ओबडधोबड होती. त्याला विशिष्ट आकार वगैरे नव्हता, त्याला जास्त धारही नव्हती. पण ही उपकरणं बघा कशा पद्धतीने मानवाने धार काढलेली बघा, पॉलिशदार हत्यारं दिसतात. बघा इथे ही धार काढलेली आहे, ही धार काढलेली. त्यानंतर एक कुऱ्हाड बघा, झाडं कापण्यासाठी. त्याच्यानंतर हे कंदमुळं वगैरे काढण्यासाठी, जमिनीमध्ये खणण्यासाठी अशा पद्धतीची ही उपकरणं आपल्याला दिसतात. साधारणतः शेतीसाठी वापरता येतील अशा पद्धतीची उपकरणं आपल्याला नवपाषाण काळामध्ये दिसून येतात. आतापर्यंत आपण मध्यपाषाण काळ, त्याचप्रमाणे नवपाषाण काळ कशा पद्धतीने हळूहळू मानवाची संस्कृती त्यामध्ये विकसित होत होती याचा सविस्तर अभ्यास केला. ह्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही मला कमेंट करून कळवा.
त्याचबरोबर तुमच्या काही क्वेरीज असतील तर त्या सुद्धा तुम्ही मला सांगा. त्या सर्वांना उत्तर देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. जर लेक्चर आवडलं तर जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. म्हणजे हे मराठीतले व्हिडिओज जे आहेत ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचतील आणि त्याला त्याचा परीक्षा देताना या व्हिडिओजचा निश्चितच लाभ होणार आहे. यानंतरचं जे लेक्चर असणार आहे ते लेक्चर असणार आहे ताम्र पाषाणिक संस्कृती. जो प्लायस्टोसीन काळ होता त्याचं जे विभाजन मी तुम्हाला सांगितलं होतं, पुरापाषाण काळ, मध्यपाषाण काळ, नवपाषाण काळ आणि ताम्रपाषाण काळ, यातला जो यातले जे पहिले 3 काळ आहेत ते आपण अभ्यासले. आता उरलेला आहे ताम्रपाषाण काळ, ज्यामध्ये ताम्रपाषाणिक संस्कृतीचा आपण अभ्यास करणार आहोत. मानवाने सगळ्यात पहिल्यांदा जो धातू वापरलेला आहे तो आहे तांब, आणि म्हणून आपण आता या ताम्रपाषाणिक संस्कृतीकडे वळणार आहोत पुढच्या भागामध्ये. या लेक्चरमध्ये इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.